या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे। आज या स्पर्धेकरिता आम्हाला जे पहिलं बक्षीस लाभलेलं आहे ते म्हणजे श्री अजय वसंतराव पालांडे यांच्याकडून रुपये 25,001 आणि चषक। द्वितीय बक्षीस लाभलेलं आहे ते आमचे स्नेहांकित काशीनाथ मोरे रुपये 15,001 आणि चषक। तृतीय बक्षीस ज्यांच्याकडून लाभलेलं आहे ते नितीन तुळशीराम कदम घोडसई पाली यांच्याकडून 5,001 आणि चतुर्थ बक्षीस ज्यांच्याकडून लाभलेलं आहे ते रोहित रवींद्र जाधव आणि गणेश उतेकर यांच्याकडून। मी ज्येष्ठ खेळाडू यशवंतदादा महापदी यांना विनंती करतो की आपण सामनावीराचा या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आणि या ठिकाणी मयूरजी उतेकर चोरवणे गावचे आपले ज्येष्ठ खेळाडू आले त्यांचा मी मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करू इच्छितो। तर आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तर मी भरत महापदी यांना विनंती करतो की आपण मयुरेश उतेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। हॅलो हॅलो तर दरम्यान सर्वांचं हार्दिक स्वागत। दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आहे जय गणेश पोसरे विरुद्ध चोरवणे जखमीचीवाडी। चोरवणे जखमीचीवाडी फिल्डिंगसाठी उतरलेले आहेत, प्रत्येकी 3 षटकांचा हा सामना आणि सलामीवर जय गणेश पोसरेकडून गणेश आणि फैजल। नक्कीच आपापले पहिले सामने एक चांगल्या पद्धतीने जिंकून हे संघ पुढे आलेले आहेत आणि नक्कीच आता हे आतील एक संघ आणि तळवट ग्रामीण स्टार आणि तळवट बल भीम ह्या तिघांमध्ये पुढच्या फेरीसाठी माफ करा। ओके, दरम्यान सामन्याला सुरुवात होते। विकेट कीपरच्या मागे गेलेला चेंडू एका धावेने सुरुवात होते। बिनबाद 1। तळवट ग्रामीण स्टार ओंकार मित्र मंडळ चोरवणे आणि चालू सामना यातील 3 संघ तिसऱ्या फेरीसाठी चिठ्ठीमध्ये खेळतील। सिद्धेश आणि प्रवीण ही जोडी आहे अंपायरिंग मध्ये। नक्कीच आज आपल्याला अंपायर कोळी यांनी चांगली मदत केली आणि चांगली अंपायरिंग आपल्याला बघायला सुद्धा मिळाली, काही तो गोष्टी शिकायला पण मिळालेल्या। परंतु या आजच्या दिवसामध्ये चेंडू खूप हरवत आहेत आणि नक्कीच तो इम्पॅक्ट होतोय सगळ्यांवरती। पुन्हा एकदा शिवशंभो क्रीडा मंडळ निवेज शिवशंभो चषक 2025 मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आभार, धन्यवाद आणि नक्कीच खेळाडूंचाही खूप खूप आभार। अगदी चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सगळे खेळताय। पुढचा चेंडू स्वप्नील यांचा आपटून टाकलेला चेंडू कॉर्ड बँडचा अपील करतायत। थोडासा गुड लेंथवरचा चेंडू आडवा फटका मारायचा होता वळवून स्क्वेअर लेग बाजूने, परंतु चकून चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये। सिद्धेशाने आपलं काम केलेलं आहे। दरम्यान पुन्हा एकदा गणेश आणि फैजलमध्ये थोडीशी चर्चा हितगुज होत आहे की आपल्याला 3 षटकामध्ये एक चांगली खेळी करायची आहे, विकेट सुद्धा जाऊन द्यायचे नाही आणि अशा रीतीने स्वप्नील सुद्धा त्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। एक चांगला गोलंदाज, अनुभवी गुणवान असा गोलंदाज पुन्हा एकदा तयार। राईट आर्म ओव्हर द विकेट। या वेळेला सुद्धा टप्प्याने फसवला, गतीने फसवलाय, पुढे येऊन मारण्याचा खूप प्रयत्न केला गणेशाने, परंतु चेंडू विसावलाय तो विकेट कीपरच्या हातामध्ये। बिनबाद 1। नितीनजी सकपाळ स्कोरर म्हणून काम पाहत आहेत। प्रत्येक जण आपली कामगिरी अगदी जीव ओतून चांगली कामगिरी करताना बघतोय आपण। पुढचा चेंडू पुढे येऊन फुलटास घेऊन मारलेला ऑनच्या दिशेने चेंडू चला सीमारेषेकडे दर्शन, चेंडूवरती येतोय झपकन, चेंडू अडवलाय, चेंडू गोलंदाजाकडे परत। दरम्यान 1 धाव मिळते आहे। बिनबाद 2। प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या फेरीमध्ये जय गणेश पोसरे बिनबाद 2। समोर आहे संघ चोरवणे जखमीचीवाडी। पुन्हा एकदा स्वप्नील ये चले। या वेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू पण चांगला तडकावून दिलाय ऑनच्या दिशेने मिड विकेटला काव कॉर्नरला चेंडू चाललाय, परंतु तिथे मात्र झपकन चेंडू केल्यामुळे 1च धाव मिळते आहे। धाव संख्या तिथे बिनबाद 3। एक शांत कंट्रोलिंग असं षटक चाललेलं आहे ते स्वप्नील मोरे यांच्या मार्फत आणि समोर आहे तो गणेश। याला मात्र आता खेळी थोडीशी वाढवावी लागेल। पुढचा चेंडू या वेळेला मात्र उंच टोला मारलाय, यस, आणि चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या वरून, म्हणजे आपल्याला डी झोन वरती 2 धावांसाठी। दरम्यान षटक संपलेला आहे। धाव संख्या आहे ती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5। डीजे कम ऑन प्लीज।
त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढच्या सामन्यासाठी समालोचनाचा भारसुद्धा ते स्वीकारतील किंवा पुढच्या इनिंगमध्ये आम्हाला टचअप पण देतील. वेलकम प्रशांत. सिद्धेश मोरे यांच्या हातामध्ये नवीन षटक समोर आहे तो फैजल. राईट आर्म वर विकेट मारा. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या पुढे पडलेला, परंतु LBW नसल्यामुळे कोणताही तिथे प्रकार अपीलच्या बाबतीत म्हणायला गेलं तर घडलेला नाही. अशा रीतीने एक चांगला चेंडू, मोठा फटका मारायचा होता. 3 षटकामध्ये आपल्याला मोठी धावसंख्या रचायची आहे. हे फैजलला माहिती आहे, हे गणेशला माहिती आहे आणि हे सिद्धेशला सुद्धा माहिती आहे. बिनबाद 5. पुन्हा एकदा सिद्धेश कॉमेंट्री एंड कडून. या वेळेला मात्र चांगला कनेक्ट झालाय. थोडासा शॉर्ट पे चेंडू होता, एक जबरदस्त असा फटका मारलेला आहे, परंतु डी झोन मध्ये चेंडू जातोय मिड विकेटला. अशा रीतीने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती बिनबाद 7. 7 फॉर नो लॉस. आणि नक्कीच सर्वांना माहितीच आहे 15 गाव चषक जो 18-19 जानेवारीला होणार आहे त्याच्या लाईव्ह लॉट्स आज ह्या स्पर्धेतील शेवटचा सामना संपल्यानंतर 7 वाजता होणार आहे. सर्वांनी नोंद घ्यायची याच ठिकाणी. पुन्हा एकदा सिद्धेश मोरे टू फैजल. या वेळेला सुद्धा फुल टच घेऊन मारलाय. लो गतीचा चेंडू होता, परंतु या वेळेला जबरदस्त कनेक्ट झालाय अँड दॅट इज गॉन फॉर अ 6. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या आहे ती बिनबाद 13. अगदी दोन चांगले मोठे फटके पडलेले आहेत. एकावरती 2, दुसऱ्यावरती षटकार. आता मात्र सिद्धेश याला विचार करावा लागेल की कशी गोलंदाजी. षटकार डीजे. लागलेला आहे. 1 दुहेरी, त्यानंतर 2 षटकार. खूप मोठी धावसंख्या जाते आहे. धावसंख्या होते ती 19. बिनबाद 19. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 5. आता साईड चेंज करून राऊंड विकेट मारा करतोय सिद्धेश मोरे. या वेळेला मात्र गती व्यवस्थित, टप्पा व्यवस्थित, परंतु दिशेने भरकटलाय. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव येते आहे. धावा लुटल्या जात आहे. धावसंख्या ती 20. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा दिलेल्या आहेत त्या सिद्धेश मोरे याने. एक मोरे ने कमाया तो एक मोरे ने गंवाया, ऐसा लग रहा है कुछ. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगला तडकावून दिलाय. कव्हर बॉडीच्या बाहेर आणखी एक चौकार. काय बॅटिंग चाललेली आहे फैजल्याची. कम ऑन डीजे. चा वापर करून नक्कीच पुढचा चेंडू टाकतील. या वेळेला पुन्हा एकदा फुल टच घेऊन मारलेला आहे. या वेळेला झेल सुटलेला आहे आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार डीजे. परंतु आता मात्र सिद्धेजी थोडेसे लाजले असेल. मी आहे मोरे म्हणायला थोडंसं, कारण कधी कधी अशी धुलाई होते ना. 23 धावांची धुलाई, 2 चौकार आणि 2 षटकारांची धुलाई स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये असं त्यांना वाटत असेल. धावसंख्या ते बिनबाद 28. 2 षटकं संपलेले आहेत. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 23. तिसरं षटक कशा पद्धतीने पडतंय बघूया. कोणाला आलेले आहेत गोलंदाज. समोर आहे तो गणेश. आता मात्र फुल फॉर्म मध्ये आहे तो फैजल.
ये चले कुणाल, राईट आर्म वर विकेट मारा. स्लो गतीचा चेंडू यावेळेला तडकावलाय चांगला, परंतु डी झोन मध्ये नक्कीच 2 धावांचा बोनस देऊन जातोय. तिथे चेंडू मागतात पंच. अशा रीतीने 2 धावांनी भर पडते आणि धावसंख्या बिनबाद 30. 30 फॉर नो लॉस. काय बॅटिंग केलेली आहे जय गणेश पोशिरे यांनी. पहिल्या फेरीचा सामना थोडासा अवघड रीतीने जिंकलेला, परंतु यावेळेला बॅटिंग मात्र जबरदस्त करतायत ते गणेश आणि फैजल. पुन्हा एकदा कुणाल जवळजवळ 24 ते 25 यार्ड वरून धावायला सुरुवात करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेला मला वाटते बॅटची हलकी कड घेऊन पुढे आलेला चेंडू, परंतु तिथे विकेट एखाद वेळेस फेकण्याचा चान्स होतोय आणि गणेश बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. 1 गडी बाद. 30 अशी धावसंख्या. कमॉन डीजे. नक्कीच नवीन आलेला फलंदाज साहिल नॉन स्ट्राईकला आहे आणि फैजल आहे. त्यांनी बॅटिंगसाठी जे काय काय वेळेला ट्रिक वापरली, यावेळेला विकेट गेली तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पुढचा चेंडू कुणालांचा. यावेळेला थोडासा शॉर्ट पिच चेंडू, फटका मारायचा होता ऑन साईडला, पण चेंडू ब्रश झाला आणि जेलचीच बाद होत आहे पॉईंटच्या दिशेने. अशा रीतीने फैजलच्या रूपामध्ये 1 गडी बाद होत आहे. 2 गडी बाद 30. कमॉन डीजे. फलंदाज स्ट्राईक एंडला आणि साहिल सुतार आहेत ते नॉन स्ट्राईकला. गोलंदाज आहे तो कुणाल. पुन्हा एकदा नवीन जोमानं राईट आर्मवर विकेट मारा. अंपायरा पार करून त्याने टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या वरून जाणारा असावा. थोडासा शफल बॅट्समन झाला, त्यामुळे चेंडू मात्र काउंट फॉर आहे. अशा रीतीने या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक, परंतु धावसंख्या ते 2 गडी बाद 30. 30 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा कुणाल तयार, धावायला सुरुवात केली. समोर आहे तो ओंकार. शॉर्ट पिच चेंडू पुढे येऊन मारलाय उंच टोला आणि मला वाटते चेंडू गेलाय 2 धावांसाठी. तिथे डी झोन मध्ये 2 धावांची भर पडते. 2 गडी बाद 32. पुन्हा एकदा खेळाकडे लक्ष सर्वांचं. कुणाल धावायला सुरुवात केली. राईट आर्मवर विकेट मारा टू ओंकार. पुढे येऊन पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. यावेळेला बघूया, तिथे विकेट तर जाईल असं वाटतंय आणि तिथे ओंकार बाद होतोय. आणि अशा रीतीने 3 षटकं संपलेले आहेत. अंतिम धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 32. 3 षटकामध्ये अंतिम धावसंख्या 3 गडी बाद 32. 3 षटकामध्ये चोरवणे जखमीचीवाडी संघाला 33 धावांची गरज आहे. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. डीजे. कारण आपल्याला माहितीच आहे 12 टीम असतात तेव्हा चिठ्ठीचा कार्यक्रम होतो. तर 4ही संघाचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यावरती चिठ्ठीचा कार्यक्रम सुरू होईल. मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. पुन्हा एकदा आपण विश्रांतीनंतर सामन्याकडे वळूच. एक जबरदस्त असं नेत्रदीपक असं आयोजन आहे. त्यानंतर तुम्ही सजावट बघत आहे आणि सगळ्यांचा संयम बघताय. मैदान पण चांगलं आहे आणि एव्हरीथिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह फॉर द क्रिकेट एन्व्हायरमेंट. अशा रीतीने विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होईल, परंतु सामन्याचं धावतं वर्णन करतील आमचे मित्र प्रशांतजी उतेकर. तर 1 मिनिट साहेब जरा थांबवतो आपल्याला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पोलादपूर संपर्क प्रमुख
सौ अर्चनाताई कदम यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध झाल्या. त्याचप्रमाणे श्री सागर राजपूरकर उद्योजक आहेत, त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर सामना चालू होतोय. सामन्याकडे घेऊन जातोय अजय कदमजी साहेब यांचं देखील इथं ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. एक सूचना आहे, तर तलवट ग्रामीण स्टार संघाचे संघनायक, तलवट बलवीन संघाचे संघनायक, तर चिठ्ठीचा कौल केला जातोय. तर इथं चिठ्ठीचा कौल केला जातोय. सौ अर्चनाताई कदम यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते इथे जो चिठ्ठीचा 3 संघादरम्यान जो चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल त्यातली एक चिठ्ठी आपण उचलायची आहे. जी संघ येईल तो पुढील पात्रतेसाठी रवाना होईल याची तिन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. तर पाहूया कोण येतोय तो. तलवट ग्रामीण स्टार हा संघ अंतिम फेरीत प्रवेश दाखल झालेला आहे सेमीफायनलमध्ये. आणि 2 संघादरम्यान जो विजेता संघ होईल, या सामन्यात जो संघ विजेता संघ होईल तो तलवट बलवीन संघाशी सामना खेळविला जाईल. तर महेश मापदी साहेबांना विनंती करतो, अर्चनाताई कदम यांचा यथाचित इथं सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल व पुष्पगुच्छ देऊन व ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेशजी मापदी साहेब. हेमंतजी विचारे आहेत ना इकडे. परशुरामजी मोरे, आपण जरा या ठिकाणी यायचं. यशवंतजी, आमचे शाखा प्रमुख या ठिकाणी आल्यात. तुमच्या गटाच्या पोलादपूरच्या संपर्क प्रमुख अर्चनाताई या ठिकाणी आलेले आहेत. मॅच चालू करायचे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. शिवशंभू क्रीडा मंडळ निवेश शिवशंभू चषक 25 मध्ये सर्वांचं स्वागत. गोलंदाजी मार्कवर आहे तो पवन आणि स्ट्रायकिंग एंडला खेळतोय तो स्वप्नील मोरे. नवी मुंबईमध्ये नावाजलेला खेळाडू स्वप्नील मोरे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पवन टू स्वप्नील असा सामना पाहायला मिळतो. एक हाय व्होल्टेजचा सामना आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपला हा सामना चालू आहे. तर आमच्या निवेगावच्या सुकन्या भूमी महापदी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. मायेची उपदार शाल व पुष्पगुच्छ देऊन. ताई, आपण इथे आलात, आपल्या उपस्थितीनुसार क्रिकेट खेळाचं आपण प्रात्यक्षिक आपण इथे हजेरी लावली, त्याबद्दल तुमचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सागरजी राजपूरकर साहेब उद्योजक यांचं देखील इथं त्यांना सन्मानित केलं जाते. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेशजी मापदी साहेब असतील. त्याचप्रमाणे शिवशंभू मंडळाचे अध्यक्ष परशुरामजी मोरे साहेब, निवेगावचे शाखा प्रमुख रुपेशजी पालांडे, एक ज्येष्ठ खेळाडू मंडळाचे सदस्य यशवंतजी मापदी साहेब, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे सदस्य हेमंतजी विचारे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. मी जाते समालोचन कक्षात प्रशांतजी उतेकर यांच्याकडे. धन्यवाद सर. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू सिद्धेशाने आणि डी झोन मध्ये जाते. 2 धावांनी धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना पवन यांच्या मार्फत सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो पवन. काहीसं जकडवून ठेवलंय स्वप्नील मोरे आणि सिद्धेश मोरे. एक स्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं ते चोरवणे जखमीच्यावाडी या संघाकडून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पवन. पवन टू सिद्धेश असा सामना. सुंदर असा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला. 1 धाव घेण्यात यश येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते ते पोसरे जय गणेश पोसरे संघाकडून. आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यावर. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना पवन यांच्या मार्फत सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय पवन. काहीसा एक स्फोटक फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय तो स्वप्नील मोरे, ज्याने नवी मुंबई असेल, 15 गाव असेल अशा या ठिकाणी आपला नावाचा दबदबा ठेवलेला असा हा फलंदाज स्वप्नील मोरे.
सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव घेण्यात येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेवर समाधान मानायला लागते. ह्या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 6 या आकड्यावरती. पहिलं षटक संपल्याची घोषणा करतायत ते पंच डीजे. एक षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. ते म्हणजे स्वप्नील मोरे याला काहीसं मोठं तगडं आव्हान ठेवले ते चोरवणे जखमीचौडी या संघासमोर. सुंदर असा चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातोय सीमा लगत आणि मात्र हा एक खणखणीत षटकार पाहायला मिळतो तो स्वप्नील मोरेच्या बॅट मधून. डीजे या 6 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा गणेश टू स्वप्नील. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंच एक धावा घोषित करतात. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 14 या आकड्यावरती. काहीसे मोठे फटके मारून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल ते म्हणजे स्वप्नील मोरे याला. स्वप्नील मोरे एक नावाजलेला फलंदाज चोरवणे जखमीचौडी या संघाकडून. काहीच सामन्याचं गणित बदलतंय. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे ती चोरवणे जखमीचौडी या संघाला. स्ट्रायकिंग एंडला आहे तो स्वप्नील मोरे, अजूनही संघाचा कर्णधार मैदानामध्ये ठाण मांडून आहे. बघूया चौकार षटकारांची आतषबाजी करतो का. हा मात्र उंच उडलेला चेंडू, क्षेत्ररक्षण येतो चेंडूवरती आणि हा मात्र झेल वाद होतोय, मोठा गाडी वाद होतोय. स्वप्नील मोरे बॅक टू पॅव्हलियन. कमॉन डीजे. करत असताना आमच्या निवे रामवाडीचे मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. प्रशांत. धन्यवाद सर. आता मात्र स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आलाय तो एक स्फोटक फलंदाज दर्शन सावंत, चोरवणे जखमीचौडीचा एक नावाजलेला खोपोली पट्ट्यामध्ये नावाजलेला फलंदाज आहे दर्शन सावंत. पुन्हा एकदा गणेश टू दर्शन. हा मात्र खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू. दर्शनाला काय समजलेला आहे. चेंडू जातो निर्धाव. सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो तो गणेश आपल्या पोसरे संघासाठी. काहीच जखडवून ठेवले ते म्हणजे दर्शनाला. अजूनही काहीशी मोठी धावसंख्या समोर आहे. ते मोठं उद्दिष्ट आहे ते चोरवणे जखमीचौडी या संघासमोर. 7 चेंडू आणि 19 धावसंख्या पाहिजे अजूनही जिंकण्यासाठी. चोरवणे जखमीचौडी या संघाला 7 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो गणेश टू दर्शन. हा मात्र चेंडू लेग साईडच्या दिशेने भरकून दिला. बघूया चेंडू खाली.
पंच घोषित 2 धावा घोषित करतात. या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 16. दुसरं षटक संपल्याची घोषणा करतात पंच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 16. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे ती चोरवणे जखमीचीवाडी या संघाला जिंकण्यासाठी आणि 17 धावा रोखायच्या त्या जय गणेश पोसरी या संघाला. डीजे समाधान मानावं लागते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. दर्शन आणि सिद्धेश यांच्या मार्फत एका धावेवर समाधान मानावं लागले ते या दोन्ही खेळाडूंना. पुन्हा एकदा आता मात्र स्फोटक फलंदाज दर्शन सावंत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि समोर आहे तेज तर्रार गोलंदाज एक तरुण जबाबदार गोलंदाज पाहायला मिळतो तो फैजल टू दर्शन. चेंडूचा वेग पाहायला गेला तर सुंदर असा होता. तेवढा चेंडू तटवले. 1 धाव संख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा पण सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा चोरून काढलेल्या त्या या दोन्ही खेळाडूंनी आणि या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोचते ती 19 या आकड्यावरती. अजूनही अजूनही 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे चोरवणे जखमीचीवाडी संघाला 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जर 2 षटकार खेचले तर नक्कीच संघाकडे विजयाच्या दिशेने संघ ही मॅच होऊ शकते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय फैजल टू दर्शन असा सामना पाहायला मिळतोय. एक स्फोटक फलंदाज तेवढा तेज तरार गोलंदाज फैजल. हा मात्र सुंदर असा वेगाने टाकलेला चेंडू. दर्शनाला काही समजलं निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशा अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो म्हणजे फैजल पोसरे. जय गणेश पोसरे संघाकडून एक तरुणांचा भरणा असलेला हा संघ जय गणेश पोसरे आपल्याला 15 गावामध्ये पाहायला मिळतोय. खरोखर या संघाचं खरंच कौतुक करावं लागेल. सगळे एक गुणवान खेळाडू आहेत या संघामध्ये. पुन्हा एकदा फैजल टू दर्शन. हा मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव घेण्यात यश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होते ते जय गणेश पोसरे संघाकडून आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 20 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं. वाईड बॉल नो बॉल पडला तरी सुद्धा हा सामना जिंकू शकतो. परंतु तेवढाच एक अनुभवी गोलंदाज आहे तो फैजल. लेग साईडच्या दिशेने चेंडू तडक जातोय. एक डी झोन मध्ये 1 धावसंख्या डिक्लेअर करतायत पंच. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोचते ती 21 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता अजूनही चोरवणे जखमीचीवाडी या संघाला. फैजल टू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि पंच षटक संपल्याची घोषणा करतात आणि हा सामना मात्र जय गणेश पोसरे हा संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच चोरवणे जखमीचीवाडी या संघाने इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. हॅलो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. तर जय गणेश पोसरे संघ विजयी झालेले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे चोरवणे जखमीची वाडी आपण इथे आलात. चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. सामनावीर फैजल आपण या इकडे. तर सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चोरवणे जखमीची वाडी संघनायक स्वप्नील मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे यानंतरची होणारी लढत तलवट बलभीम विरोधात जय गणेश पोसरे.
ओमकार चोरवणे विरोधात जय गणेश पोसरे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या आपण इकडे नाणेफेकीचा कौल केला जाईल तोपर्यंत आमचे MM मापदी साहेबांना विनंती असेल. हॅलो, या ठिकाणी या विकास बाबाजी